शास्त्रीनगर संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. तिथे खेळण्यासाठी दोन धडाडीचे फलंदाज त्यांचे मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालेले आहेत. दोन्ही संघ लक्षात घ्या, सामना 4 ओव्हरचा आहे. 4 ओव्हरचा मॅच असं आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. पुन्हा लक्षात घ्या, 4 ओव्हरचा मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. 4 बॉलर 4 ओव्हर मध्ये तुम्हाला कंपल्सरी वापरायचे आहेत. 4 ओव्हरचा तो सामना चालू होतोय. चंदू आणि गौतम. गौतम स्ट्रायकर एंडला, चंदू नॉन स्ट्राईक एंडला. सामन्याची सुरुवात जोरदार केलेली, पहिलाच लेग साइडच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. बेलगावढाग्याच्या गावाच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. चांगली सुरुवात, इरादे आपले जाहीर केलेले आणि रोल बॉल आहे. निश्चितच स्कोर मागच्या मॅचेस सारखे पेक्षा थोडा जास्त असणार आहे, कारण रोल बॉल वरती स्कोर थोडा अधिक होतो. ही आतापर्यंत या पिच वरचा इतिहास आहे. बघूया काय होतंय. आणि कॅच कमळाच्या फुलासारख्या सगळ्या पाकळ्या विखुरल्या होत्या आणि कॅच सुटलाय. 2 धावा. आणि ते ऍक्शन नंतरच आमचे रामोदादा म्हणताय की आम्हाला वाटलंच होतं कॅच सुटेल. आणि काही जुन्या आठवणी सावरगावच्या त्यांनी सांगितला की अशा अशा प्रकारे आमच्या अमुक अमुक व्यक्तीने कॅच सोडला होता. आणि यस, कवायत होते अंपायरची. वाईड आमचे सन्माननीय अंपायर विनोदांना नवले आज पंचांच्या भूमिकेमध्ये. जांताराजा मित्रमंडळातर्फे आपले धन्यवाद. त्याचप्रमाणे दुसरे पंच आमचे बाळूभाऊ गुंबाडे, आपलेही धन्यवाद. सामनाचा स्कोर अधिक होईल अशा आशंका दिसत आहेत. आणि त्याच इराद्याने मारलेला हा उत्तुंग असा फटका, सरळ इकडे कोणी फिल्डर नाही, चौकार जातोय. ओव्हरचा दुसरा चौकार, त्यामुळे वाढती धावसंख्या 11. एक वाईड पण आलेले आहे ओव्हर मध्ये. यस, एक वाईड आलेले आहे. 3 बॉल झालेले. हा चौथा बॉल, 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि थोडस थंबल त्याचा फायदा घेत पटकन दुसरी धाव पूर्ण केली. 13 धाव संख्या 4 बॉल नंतर. शास्त्रीनगर म्हणजेच गंगा माळुंगी. गंगा माळुंगी ज्याच्या नावातच गंगा आहे आणि शास्त्रीनगर हा त्याचाच एक भाग आहे. अनेक मान्यवर, त्यांच्या गावातले वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही बेलगावडा ग्रामस्थांचा. आणि या दरम्यान आलाय उतुंग फटका, षटकार. आणि काहीच चैतन्य शास्त्रीनगरच्या सर्व खेळाडूंमध्ये, त्यांचे अनेक पाठीराखे या ठिकाणी मॅच बघायला आलेले. आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. पहिलंच ओव्हर सुरू आहे आणि इरादे जाहीर करून दिलेले शास्त्रीनगर की हम गंगा माळुंगी का पाणी पिते, हम गंगापूर धरण का पाणी पिते. आणि गंगापूरचं पाणी दाखवताना या ठिकाणी गंगा माळुंगी शास्त्रीनगरचा हा संघ. मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे बरेच ग्रामस्थ आज उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आमचे बंधू दशरथ भाऊ डगे, शंकर चाचा डगे. आणि परत एकदा मारलाय षटकार. आत्ता मात्र 25 हा धावसंख्या झालेली पहिल्या ओव्हर मध्ये. 1 ओव्हर मध्ये 25. दिंडे साहेब जर असतील, निश्चितच या प्लेला प्रचंड बक्षिसांचा वर्षाव असता. ते जर ऐकत असतील आमचे सन्माननीय डॉक्टर किसानची टीम,
ज्यांनी या सामन्यासाठी पहिले पारितोषिक तब्बल 1,11,000 पारितोषिक दिलेले क्रिकेट स्पर्धेसाठी ते सामना पिक्चर लागला होता ना टीव्हीवर, त्याच्यामध्ये तोंडामध्ये आलं सामना. दुसरं षटक घेऊन येतोय प्रतीक. ज्युनियर महिरवणी संघ. महिरवणीची जय महाराष्ट्र नावाची टीम होती जेव्हा आम्ही जनता राजा नावाने खेळायचो, आणि अजूनही आम्ही त्याच नावाने खेळतो. म्हणजे आमची ज्युनियर मुलं खेळत आहेत. महिरवणीची जय महाराष्ट्र नावाची टीम होती आणि त्या काळात वासाळीला आमचा कायम सामने असायचे आणि टेम्पो घेऊन तो संघ त्या ठिकाणी सकाळी यायचं. पूर्ण गाव जेवढं बसल तेवढं तर टेम्पो भरून यायचं आणि प्रचंड त्या ठिकाणी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असायची. खूप खूप जल्लोष असायचा, खूप गागाट, खूप. चला मित्रांनो थोडं लवकर महिरवणी लवकर लवकर खेळा मित्रांनो, सहकार्य करा. परत एकदा फुल टॉस आलेला आहे आणि त्याचा फायदा उठवत हा चौकार गेलाय. चौकार कुदब्याच्या रानाच्या दिशेने चौकार. नो बॉल साठी रिव्ह्यू आलेला आहे. उंची चेक करायची आहे. अंपायर रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. गरमागरम पावड्यांचा आपण आस्वाद घेऊ शकता. खूप चविष्ट, चवदार, रुचकर पंच धान्यांचं हे पीठ त्यांनी खास बाळूभाऊ निंबेकर यांनी आणलेले. त्याच्यामध्ये गहू आहे, नागली आहे, वरई आहे आणि सोयाबीन आहे, ज्वारी आहे. चांगला चेंडू या ठिकाणी आणि खास करून या ठिकाणी चुलीवरचे पावडे या ठिकाणी आपण आस्वाद घेऊ शकता. गरमागरम पावडे, त्याच्यावर मिरची, हिरवी मिरची आणि त्याच्यावर मीठ मारून असे चवदार पावडे लागतात. निश्चित ऑनलाईन आपल्याला ही सुविधा उपलब्ध होणार आहे. चांगला रिकव्हरी होताना दिसत आहे या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा कुठल्या असंच म्हणूया, कारण प्रचंड फटकेबाजी झाली, चांगली जुलाई झाली बॉलरची. परत एकदा कॅच, परत परत सोडला महिरोनीने. सोडासोडी चालू आहे महिरोनीची. महिरावणी निश्चितच का बरं कॅच सोड राहिले? निश्चितच जयेंद्र भाऊ वाघ, आपण या ठिकाणी थोडस कॅचची प्रॅक्टिस घ्यावी. भाऊ थोडा सामना ना वेगवान चालवा बरं का प्लीज, खूप वेळ जातोय. चांगला चेंडू आणि आऊट. या ठिकाणी कट आऊट झाले किपरच्या हातून. चला पुढचे फलंदाज शास्त्रीनगर, आपण मैदानात उतरायचे लवकर. चला फिल्डिंग सजवा, विनंती असेल लवकरात लवकर. दरम्यान स्कोर झालेला आहे तो 30. शेवटचा चेंडू या ओव्हरचा, म्हणजे 11 बॉल मध्ये 30 धावा झालेल्या आतापर्यंत. जलालपूर संघ निश्चित एक दिग्गज संघ म्हणून ओळखला जातो, परंतु काही प्लेयर्स नसल्यामुळे ते आज पराभूत झालेले. निश्चितच त्यांनी सामन्याचा आनंद घेण्यासाठी थांबायचे, कारण निश्चित आपल्याला अंपायरची भूमिका करावी लागेल. वाईडचा इशारा, पंच बाळाभाऊ गुंबाडे.
राजूभाऊ चांशीच्या लीग मॅचेसचा आनंद घेत आहेत. 127 चा स्कोर असतानाही ते हारून आलेले आहेत. अतिरिक्त उसळीचा चेंडू, ओव्हर संपलेली आहे. शेवटच्या चेंडूमध्ये वन बाउन्स टाकून या ठिकाणी चांगला एक एक अलाउड असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना गोलंदाज 2 ओव्हर नंतर 30च धावा, 31 सॉरी, एक वाईड आली होती बरोबर. पहिल्या ओव्हर मध्ये 25 धावा होत्या म्हणजे 6च धावा दिल्या. आमचे बॉल बॉय 2-2 पावडे खाऊन मस्तपैकी, त्याला मराठीत एक शब्द आहे थोडासा, सगळ्यांची माफी मागून बोलतो, थोडेसे जोगवून त्या ठिकाणी चाललेले आहेत. जोगावले. चला लवकर सामना खेळवायचा आहे मित्रांनो, सहकार्य करा महिराबनी. सोनू, चांगला चेंडू परंतु दोघांकडून मिसफिल्ड झालेली आहे आणि चौकार बाईच्या स्वरूपात. सोनू तुझा काही भरोसा नाही, ह्या गाण्याची आठवण झाली, पण सोनूने चांगला भरोसा दाखवला होता. किपरची चुकीन, किपरच्या मागे अजून एक संरक्षणाला होता, दोघंही उकले. सोनूवर भरोसा आहे टीमला, पण सोनूच्या मागचे किपर आणि त्यांचा काही भरोसा राहिला नाही आता, म्हणून थोडीशी आदला बदल करताना दिसतायत. किपरच बदलून टाकला कॅप्टननी. बाबा तुझा भरोसा नाही, तू बाजूला व्हाय. आणि आता मोठा वाईड, इथूनच दिसला आता वाईड. महिरवणी संघ बघूया कमबॅक होतोय का काय, कमी धावा द्यावा लागतील त्यांना. मारलाय फटका, पुन्हा एकदा चौकार गेलेला आहे त्या साईडनी. माझ्या मते पहिला चौकार गेलेला आहे हा त्या बाजूने, आणि लेफ्टीचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो की आपल्या बॅट मधने या टुर्नामेंटचा 4था दिवस आणि त्या दिशेने पहिला चौकार. वन बाउन्स खूप वेळ होता, हाफ वॉली चेंडू बॅट्समन कडे खूप वेळ होता आणि तितकासा वेगही नव्हता चेंडूला. आत्ता मात्र चकवलंय आउटस्विंग, लेफ्ट हँड बॅट्समन. चला लवकर द्यायचा आहे. रिव्ह्यू घेतलाय फेकीसाठी, सॉरी ऑब्जेक्शन आलेल का फेकीसाठी. ओके, चेक होतंय. विलास भाऊ आपण पण जोडले जायचे कॉमेंट्री बॉक्स कडे. आपला संघ जरी पराजित झाला, निश्चित आपला एक दिग्गज संघ आहे, चुकांमधून सुधारतील. काही प्लेयर नसल्यामुळे आपण पहिलेच सांगितलं होतं काही प्लेयर नाहीये. यस, थ्रो बॉल, बॉलर बदलायचा, नो बॉल असेल. चला मित्रा लवकर सामना सुरू करायचा आहे.
आपल्या मैदानाच्या अवतीभोवती दिसू शकेल की हे गावामध्ये किती प्रकारची झाड आहेत. समोर काही पानझडी वृक्ष आहेत, त्याच्यामुळे थोडस आलाय निखिल, परंतु दिलाय आरामशीर टप्पा आणि लहान मुलाला टाकावे तशी गोलंदाजी दिलेली आणि त्याचा फायदा घेत चौकार. एकदम काय म्हणतात त्याला, लॉलीपॉप चेंडू. लहानपणी खेळायचे टप्प्या टप्प्यावर मुलं, त्या प्रकारचा हा चेंडू. बरोबर आहे ना मुलांना? हो. परत एकदा तसाच चेंडू, परंतु बॅटला लागलेला आहे बहुतेक आणि एक धाव पूर्ण. साहिल भावनाथ यांचे आगमन झालेले. सोमाभाऊ भावनाथ आज येऊ शकले नाही, त्यांनी साहिलला पुढे पाठवलेले. हा लक्ष द्यायला आला असेल तो. ओके, परत एकदा एकदम आता काय गोलंदाजी हे काही कळत नाही, परंतु ठीक आहे. चला निखिल, काहीतरी कमबॅक करावं लागेल त्याला, कारण सगळे चेंडू जवळपास सारखेच. खूप वेळ देतोय, मध्येच टप्पा टाकतोय पिचच्या, आणि कोणताही बॅट्समन असला ना तो मारेलच त्याला. खूप सोपा चेंडू असतो हा मारायला. एकतर फुलटॉस जो गुडघ्याच्या लेवलने असतो तो फुलटॉस मारायला सोपी असतो, आणि हा असा एक चेंडू सहजच कोणी मारू शकतं. अशा प्रकारचे चेंडू. 2 चौकार पण खाल्लेले आहेत, तरी काही बदलत नाही. निखिल आता दिलाय फुलटॉस, आणि फिल्डरचं या ठिकाणी थोडस आरामशीर घेऊ अशा पद्धतीने त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 48 धावसंख्येवर स्कोर पोहोचलेला आहे. सॉरी 52. हा ते 4 गेले होते ना. ओव्हर संपलेली. शेवटची ओव्हर असेल या इनिंग्सची. चला पटकन ओव्हर टाकून घ्यायची आहे. सनी ढगे यांना एक जबाबदारी दिली होती, ती काही पार पडताना दिसत नाही. ते त्याचं वयच आहे विसरायचं, काहीतरी गडबडीत असतो तो नेहमी. 16वं वरीस धोक्याचं असं काहीतरी त्या गाण्याची आठवण झाली. सनी आणि रोशन चांगला बॉल टाकलाय पहिला. या वयामध्ये मोबाईल, राजू भाऊ मोबाईलचा जास्त वापर करतात, त्याच्यामुळे त्यांचं विस्मरण होतं, आणि 16 वरीस कळत नाही लोकांना काय करावं काय नाही. तसं ते सगळेच त्या वयातून गेलेले, परंतु हे वय असतं शिक्षणाचं. चांगलं शिक्षण घेऊन चांगलं करिअर बनवण्याचं या उद्देशाने मी बोलतोय. तर ते धोके ओळखून चांगल्या मार्गाकडे जा. नुसता त्या गाण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. ते धोक्याचं या अर्थाने की तुम्ही ते धोके ओळखून चांगलं वागा, चांगलं शिक्षण घ्या, चांगलं प्रशिक्षण घ्या, चांगलं वागा. आणि दरम्यान 2 निर्धाव चेंडू. आणि हाही चेंडू चांगला म्हणता येईल, कारण एकच धाव गेलेली. शेवटचं षटक सुरू आहे, 3च बॉल राहिलेले. 53 धावसंख्या. प्रभाकर अण्णा ढगे यांची सिंगम एंट्री आपण बघू शकता. बुलेट सिंगम पिक्चर आला होता, त्याच्यानंतर अण्णाने लगेच बुलेट घेतली 350, आणि बघू शकता अण्णांची झलक सबसे अलग. आणि हा ओ चला अंगाने नाही परंतु चेहऱ्याने आडला. थोडस चांगला प्रयत्न म्हणता येईल मयुरणी संघाचा,
की या कमीत कमी या ओव्हरमध्ये ते बऱ्यापैकी कमबॅक आलेले, 2च धावा दिलेल्या या ओव्हरमध्ये, चौथं म्हणजे शेवटची ओव्हर असूनही 4 बॉलमध्ये 2च धावा दिलेल्या. अजिंक्य ढगे यांचे आगमन झालेले. त्याला अजिंक्यला असं होतं की शेवटचा तास कधी संपला आणि कधी मी गावात येईल आणि कधी या ग्राउंड होईल, असा अजिंक्य, त्याची काही चुकी नाही. चला दरम्यान धावा घेतल्या त्या 2, धावसंख्या झालेली ती 56. शेवटचा चेंडू असेल. आणि एक धावसंख्या होऊ शकली असते, तिथे 4 गेलेले आहेत आणि चांगलं पडणारं षटक आहे. याच्यामुळे धावसंख्या झालेली आहे ती शास्त्रीनगरची बरोबर 6 वर 0, 60. प्रभाकर ढगे आपल्याशी थोडस बोलताय. अजिंक्य कुठल्या वर्गात शिकतो तू? कुठल्या वर्गात शिकतो? 5वीत. 5वी मध्ये. शाळेचं नाव काय आहे तुझ्या? प्राइलेस पर्स कॉलेज अकॅडमी. व्हेरी गुड. वेअर इज दिस स्कूल? नेक्स्ट टू सावा मैला. इन विलेज नेम? बेलगाव ढगा. व्हेरी गुड. Which play do you like? विराट कोहली. Who is your favorite captain? माय फादर. नाईस आन्सर. अण्णा सगळ्या प्रेक्षकांना पावडे दे बाबा, तुझ्या पोरांनी भारी उत्तर दिले. थँक्स. माय फादर इज माय फेवरेट कॅप्टन असं अजिंक्यने सांगितले. चला अंपायरला पाणी घेऊन जायचे पटकन. यानंतर हर्षल जी आपली जबाबदारी सांभाळतील. अजिंक्य तुला इथले पावडे आवडतात का? हो. बर. साठ धावा केलेल्या आहेत, म्हणजे 61 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहे मयुरोनी संघाला. लक्ष जरी मोठं असलं मित्रांनो की रोल बॉल झालेला आणि या रोल बॉलवरती निश्चित धावा पडत असतात, हे आतापर्यंत आपण बघितलेले आहे. बघूया मयुरोनी संघ किती प्रतिकार देऊ शकेल. जर त्यांचे ओपनरचे 2 बॅट्समन जर चांगले खेळले, सर्कलचा फायदा घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये 20-22 धावा जर केल्या, निश्चित सामना रंगतदार होऊ शकतो. पण बघूया, ही मॅच आहे मित्रांनो. इथं आपण किती बडबड केली, किती सल्ले दिले, तर मध्ये जाऊन त्यांनाच खेळायचे. कारण शास्त्रीनगर पण एक चिवट त्यांची शैली आहे खेळण्याची. अतिशय प्रतिकार देऊन ते क्रिकेट खेळात जिंकण्यासाठी ते आले. इतक्या लांबून गोदावरी नदी पार करून ते इकडे जिंकण्यासाठी आलेले. निश्चित बेलगावडा गेला. बघूया काय होतंय. मयुरोनी गाव पण मयुरोनीचं पाणी पिलेले, नंदिनी नदीचं पाणी पिलेले आहेत. आणि बघूया ही नंदिनी आणि गोदावरी नदीपैकी कोणतं पाणी भारी पडते. खंडुनाना पण या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या गावामध्ये नंदिनी नदीचा उगम होतो सुपात्या डोंगरावरती. त्यांनीच सगळे ते माहिती दिलेली. ढोल्या उंबराचा ओळ, गाव ओळ, सगळी माहिती त्यांनी दिलेली. लहान्या संतोषाचा ओळ असेल, भागडीचा ओळ असेल, नंदूभाऊ मांडे सज्ज होऊन आलेले, वक्कल मारून आलेले. त्यांना माहिती आपल्याला मॅच जिंकायची. आणि त्यांचे चिरंजीव पण चॉकलेट बॉय साहिल, सबके आशिक साहिल मांडे. धन्यवाद हर्षलजी. यस, थँक्यू सो मच दत्तूजी डगे सर. अगदी ज्ञानाचा भंडार असंही म्हणायला हरकत नाही त्यांना. सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांचं नॉलेज आणि पूर्णपणे
तो ज्ञानाचा भंडार त्यांच्याकडे आहे आणि तो आपल्यापर्यंत तो शेअर करतायत. विभागाचं तर नॉलेज आहेच, ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींचं नॉलेज आहे, क्रिकेट सोडूनही सगळंच नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि भरपूर काही शिकायलाही भेटतं आम्हाला. चला जाऊयात मॅच कडे जिथे 61 करायचे आहेत. नाव बॅक टू क्रिकेट मॅच कडे वळूयात. 61 चेस करायचे आहेत आणि ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल. चला एकाने या इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, नाहीतर मग तो मॅच थांबवला जाईल. लक्षात घ्या, कारण ऑनलाईन स्कोरिंगच फक्त होते. लक्षात घ्या, मॅन्युअल स्कोरिंग अजूनही चालू नाही, त्यामुळे लवकर या. प्रत्येकाने निखिल ही जोडी पाहायला भेटते. ओके, मॅच चालू करायचा आहे. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. गौतम जिथे आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. धुवाधार सुरुवात त्यानं पहिल्या इनिंगला केली होती बॅटिंग मध्ये. बॉलिंग मध्येही तो डॉट बॉलने सुरुवात झाली आहे आणि आता हा बॉल जिथे आपल्याला पाहायला गेलं तर काऊ कॉर्नरला चाललाय, जिथे 2 धावा सहजरित्या मिळू शकतायत. सुरुवात या इनिंगची होत असताना आपल्याला पाहायला भेटते. पुढचा एक मोठा सामना जिथे आपल्याला पाहायला भेटेल. जाणता राजा टीम इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा, जिथे पहिल्या राऊंड मध्ये आपण पाहिलं असेल थोडंसं वाटलं होतं की संघ संकटामध्ये आहे, परंतु अशाही परिस्थितीमधून गोलंदाजांनी तो सामना तो जिंकून दिला जाणता राजा टीमला. तोही पुढचा मॅच असेल. बार शिंगवे हा संघ अपोजिट असेल असा तो पुढचा मॅच. त्याही मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला उपस्थिती द्यावा. दरम्यान पहिल्याच ओव्हरचा तो खेळ चालू आहे. 3 धावा जिथे झाल्यात. 61 करायच्या आहेत. मग ते तुम्हाला 4 ओव्हरला त्या पार करायच्या असतील तर 15-15च्या सरासरीनं तुम्हाला पुढे पुढे जावं लागेल. ओव्हर पिच होता, ग्राउंड स्ट्रोक खेळला. याही वेळेस आपण लॉंगॉनला फिल्डर पाहत आहोत. वेगामध्ये धावलेत, बॉल अडवण्याचा तो प्रयत्न होतोय. सिंगलच मिळून जाईल असं दिसतंय. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये बॉल अडवण्यासाठी तो कमी वेळ खर्च केला आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत 4 धावा मिळून गेल्यात. टोटल 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा तो खेळ, 4 धावा आणि 4 ओव्हरचा मॅच आहे. पुढे सरसावून यावेळेस आपण पाहत आहोत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका चांगला आहे आणि आता हा बॉल पाहूयात. यावेळेस तो एका टप्प्यानंतर अडवला जाईल. बॉल पैकी होईल आणि त्यानंतर आपण पाहत आहोत मंडप डेकोरेटर्सचे जर कोणी उपस्थित असतील तर आमच्या आयोजकांना संपर्क साधायचा आहे. अण्णांना आपण संपर्क साधा. महत्वाची सूचना अण्णांकडून येते. मंडप डेकोरेटर्स कोणी प्रतिनिधी असतील अण्णांशी आपण संपर्क साधायचा आहे. धावा झाल्यात आता 6. 5 बॉलचा खेळ झाला आणि 6 धावा. ती सुरुवात झालेली नाहीत, वेगवान धावा काढावा लागतील. ओ इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं. जास्तचे बाहेर डीप मध्ये क्रीज मध्ये गेले होते. ओव्हर समाप्त पंच कळवत आहेत. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ. विकेटचा कॉलम खाली राहत असताना धावा झाल्यात फक्त 6. पहिली ओव्हर ती समाप्त झाली आहे. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या अंतर्गत डॉक्टर किसान यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत. 1,11,000 रुपयाचं ते धनादेश प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. डॉक्टर किसानचे आमचे संचालक संस्थापक सन्माननीय सुनीलजी दिंडे साहेब असतील, डॉक्टर सागरजी पवार असतील, त्यानंतर आमचे प्रशांतजी दिंडे साहेब असतील, यांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळालेलं आहे. त्यानंतर कचरू आता आले आणि त्यांचा हा पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर. एका टप्प्यानं चेंडू सीमा पार, चौकार. भेटतायत, चांगले फटकेबाजी होते. ओव्हर पिच, हाही बॉल चांगला मारलाय आणि हाही आता फ्लॅट चाललाय. फ्लॅट अँड फ्युरियस निघालाय. रिझल्ट पाहूयात. चेंडू सीमा पार, अजून एक चौकार. आता पहा ओव्हर पिच होता आणि तिथे बरोबर तो फ्लॅट गेलाय. बॉल क्षेत्ररक्षकाला बीट करतोय.
काऊ कॉर्नरला बीट करून निघाला. लगातार 2 चौकार आलेत. 14 धावसंख्येवरती धावफलक आणि त्याच्यामध्ये अजूनही वाढ होईल, कारण हाही फटका चांगला आहे. पुन्हा एकदा घाई केली, अति घाई संकटाकडे नाही, आणि सध्या तरी आता ते संकट बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आलाय. फिंगर अप, झटका क्रमांक मिळून जाईल इथे, आणि पहिला तो झटका लागलाय मैदानाच्या आतमधनं. फलंदाज बाद, 1+ विकेट. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला डॉक्टर किसान यांच्याकडनं लाभलेला आहे. त्याच पद्धतीने द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, रोख रक्कम 71,000 रुपयाचं, ते आम्हाला आमचे अनिलजी डगे साहेब आणि त्यानंतर आमचे सचिनजी डगे साहेब यांच्याकडनं मिळालेलं आहे. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तृतीय पारितोषिक जे आहे 51,000 रुपयाचं, ते आम्हाला राहुलजी गुंबाडे साहेब अर्थातच बंटी शेठ यांच्याकडनं ते आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर पूजाताई गुंबाडे मॅडम यांच्याकडनं ते मिळालेलं आहे. त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर चौथं जे पारितोषिक आहे या स्पर्धेचं, ते आमचे एकनाथजी खांडबळे साहेब यांच्याकडनं आणि दीपकजी वाघ साहेब यांच्याकडनं ते मिळालेलं आहे. त्यानंतर 5वं पारितोषिक राजाभाऊ चारकतर साहेब, 6वं पारितोषिक आम्हाला संतोषजी डगे साहेब यांनी दिलेलं आहे. त्यानंतर 7वं पारितोषिक जे आहे ते भरतजी भरवाड साहेब यांच्याकडनं ते मिळालेलं आहे. आणि 8वं पारितोषिक जे आहे ते आम्हाला अनिलजी तोरात साहेब यांच्याकडनं मिळालेलं आहे. त्यांचं सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सध्या तरी दुसऱ्या ओव्हरचा हा खेळ आहे, आणि धावफलक 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. कचरूचं हे षटक सध्या तरी आपण पाहत आहोत महागडं होत चाललं होतं, परंतु महत्वाची ती विकेट इथे आता धावफलकाला येते. 61 धावसंख्येचा पाठलाग आहे, धावा काढावा लागतील. हो, मागे मारण्याचा प्रयत्न झालाय, फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. अजून एक हा चौकार, 4 धावा. महत्वाचा अजून एक 4 हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. अरे सध्या तरी चौकारांची आतिषबाजी होत असताना सोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानेही तो चौकार ठोकलाय. यावेळेस आपण पाहतो अजून एक जड मध्ये केला हा बॉल. इथे पाहायला गेलं तर धावा मिळू शकतात. त्यांनी जाता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल असं वाटत होतं, आणि तिथेही फिंगर अप झालेत. विनोदजी नवले सरांनी सांगितलंय फलंदाज बाद. ओके, ठीक होतं. फिल्डिंग मुळे ते विकेट येऊ शकतात. फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला जपणं गरजेचं आहे. फिल्डिंग मुळे मोठे मोठे खेळाडूंना बाद करण्यामध्ये ते यश मिळत असतं. तुम्ही झेलबाद किंवा बोल्ट याच गोष्टींमुळे आउट घेऊ शकत नाही, तर तुम्ही फिल्डिंग मध्ये फलंदाजांना आउट करू शकतायत. आणि आता तेच फिल्डिंगचं स्टँडर्ड फिल्डिंग करणाऱ्या टीमनं जपलंय. दोन्ही विकेट रनआउटचे आलेत. ॲक्युरेट ते थ्रो राहिलेत, रॉकेट थ्रो राहिलेत, आणि त्यांचा फायदा झालाय. आता 2 विकेट गेलात. 20 ला दुसरी विकेट मिळाली. फलंदाज बाद झालाय, सोनू बाद झाला. आणि आता पुढच्या मॅचचा आपण टॉस करूयात. लास्ट बॉल बाकी आहे. 3 चौकार आलेत आणि त्यानंतर 2 विकेट आलेत रनआउटचे. अंतिम बॉल बाकी आहे. 20 धावा झाल्यात, अजून 41 हवा आहेत 19 बॉलला. 19 बॉल मध्ये 41 धावसंख्येची गरज. बार शिंगवे संघ, चला पण कॅप्टनला पाठवून द्या टॉस बॉक्स मध्ये, तिथे तो टॉस होईल. जाणता राजा संघाच्या विपक्षामध्ये बार शिंगवे. आणि आता इथे अजून एक विकेट आल्या पाहुलांनी माघारी पाठवलंय. झटका क्रमांक 3, फलंदाज बाद. रामभाऊ डगे,
धर्मभाऊ डगे, ज्ञानेश्वर माऊली यांना विनंती करतो की त्यांनी टॉस कप बॉक्सवर जायचे. त्याचबरोबर तळेगावचं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि सभापती विविध कार्यकारी सोसायटीचे खंडोनाथ पगार यांनाही विनंती करतो की त्यांनी पण टॉस कप बॉक्सच्या मंचावर जोडायचे. ते सगळ्याच पाहुण्यांना ती विनंती आहे, आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये डॉक्टर किसान यांच्या टॉस बॉक्स मध्ये आपण आम्हाला जॉईन व्हा. आपला शुभ असतो तो टॉस होतो पुढच्या मॅचचा. औशिराम बॉलिंग मार्क वरती आलाय, क्रॉस बॅटेडनं खेळण्याचा तो प्रयत्न, धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल आणि सध्या तरी आता 2 धावसंख्येचा तो प्रयत्न राहिला या ओव्हरला. पहिल्या चेंडूवरती पहा थ्रो फेकी खूप चांगली राहिली, बरोबर विकेट किपर एंडलाच फेकतायत आणि तिथे तर स्ट्रायकर एंडलाच ते 2 रन आउट घेतलेत. विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल, फिल्डरांचं तर कौतुक आहे परंतु विकेट किपरही चांगलं तो कॅरी करतोय बॉल. सचिन नाना नवले साहेबांनाही विनंती आहे आपणही आम्हाला जॉईन व्हा टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर पिच बॉल बॅक ट्राय होता आणि तिथे वेगामध्ये बॉल अडवत असताना थोडासा अडथळा आला परंतु तोपर्यंत ते सिंगलही मिळून जाईल. सगळेच पाहुणे आम्हाला डॉक्टर किसान टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत आणि सध्या तरी तो पुढच्या मॅचचा टॉस होत असताना पाहायला भेटतोय. आमचे तिथे सगळेच पाहुणेवर उपस्थित आहेत आणि कदाचित मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर अजून एक तो चांगला बॉल आलाय. सुनीलजी दिंडे साहेब हे देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत डॉक्टर किसान टॉस बॉक्स मध्ये आणि आता रडार मध्ये आलाय आणि तिथे बॉलला पाठवलंय प्रेक्षक स्टँड मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. एकोणतीस आता धावा झाल्या, त्यांनी 8 बॉलला आता 32 करायचे आहेत. जाणता राजा संघानं टॉस जिंकलेला आहे, ही खुश खबर आतापर्यंत आली आहे टॉस बॉक्स मधनं. पाहूयात निर्णय काय घेतील आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतावत. DRS ची मागणी झालेली आहे, रनआउट साठी कदाचित ती मागणी आहे आणि तो धोका सध्या तरी दिसतोय आणि आता रेड सिग्नल जारी झालाय. OUT बॅट्समन आउट झालाय. तो बॉल लावण्यापूर्वी ती बॅट क्रीज मध्ये पोहोचलेली नाहीत आणि सध्या तरी ती विकेट आली आहे. आणि लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ही पुन्हा एकदा बदलाव करूयात. डॉक्टर किसानचे आमचे संस्थापक संचालक सन्माननीय सुनीलजी दिंडे सर आम्हाला जॉईन होत आहेत. यस, ओव्हर टू यू सुनीलजी दिंडे सर. यानंतर होणारा सामना जाणता राजा बेळगाव ढगा विरुद्ध बारसिंगवे. टाकेत तीर्थ बारसिंगवे. टॉस जिंकलाय तो जाणता राजा संघाचे कर्णधार मांडे यांनी पहिला बॅटिंगचा डिसिजन घेतला. या ठिकाणी सामना सुरू आहे. पुढचा चेंडू आत्ता उंचावरून मारलेला चेंडू 2 धावा घेण्यात यशस्वी. याचबरोबर धावसंख्येवर आता जिंकण्यासाठी धावांची गरज. 6 चेंडू 29 धावा. शेवटचं षटक. पहिल्या 3 चेंडूवर षटकार आला, सलग 3 षटकार. पहिले 3 चेंडू. नगरसेवक योगेशजी शेवरे यांच्याकडून तब्बल 6100 रुपयाचं पारितोषिक. योगेशजी शेवरे यांच्याकडून योगेशजी शेवरे नगरसेवक यांच्याकडून 6100 रुपयाचं पहिल्या 3 षटकार. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. 6 चेंडू 29 धावा. यानंतरचा होणारा सामना खूप रंगतदार असणार आहे. 6 चेंडू 29 धावा. पहिला चेंडू षटकार असावा. चौकार. 5 चेंडू 24 धावा. राहिलेले 2 चेंडू म्हणजे अजून 5 चेंडू आहे, पण या 2 चेंडूवर 2 षटकार. बक्षीस आहे 6100. बक्षीस देणारे आहेत योगेशजी शेवरे, नगरसेवक योगेशजी शेवरे. मन मोठं, दातृत्व मोठं.
आला मात्र आता आता पुढचा आला तर योगेशजी शेवरे, बघा तुमचं मन किती मोठं आहे. वा वा वा. आता या चेंडूवर षटकार आला तर योगेशजी शेवरे नगरसेवक यांच्याकडून, नाशिक महापालिका नगरसेवक यांच्याकडून 6,000 रुपये, 100 रुपयाचं पारितोषिक. या चेंडूवर मात्र षटकार येणं गरजेचं. आता मात्र धावा राहिले त्या 4 चेंडूवर. 19 धावा, 4 चेंडू 19 धावा. या चेंडूवर षटकार आणि बक्षीस आहे 6,100 रुपये योगेशजी शेवरे यांच्याकडून. हो 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 हो. जेलबाद योगेशजी शेवरे यांच्या मनात गुदगुल्या. बक्षीस वाचलंय. चेंडू राहिले 3, धावा आहेत 19. लक्ष आता 3 षटकार मारून टाय मॅच होऊ शकते, त्यानंतर सुपर ओव्हर होईल. 3 चेंडू 19 धावा. यानंतरचा सामना मात्र बघण्यासाठी सगळे प्रेक्षक जमा होत आहे. जाणता राजा 2026 चषक या ठिकाणी सुरू आहे. पुढचा चेंडू चार धावा. 2 चेंडू 15 धावांची गरज. दोन चेंडू 15 धावा. 2 चेंडू मैरावणी संघाला जिंकण्यासाठी शास्त्रीनगर संघाचं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तितकंच खूप महत्त्वाचं ठरलं या सामन्यामध्ये आपण बघतोय. आता मात्र सामना जिंकलेला या ठिकाणी आपण जाहीर करू शकतो. शास्त्रीनगर संघ सामना जिंकलाय. थोडक्यात औपचारिकता बाकी आहे.